नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले आहे. मराठवाड्यातील आंदोलन तर अधिकच गंभीर बनलेले आहे आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीड आणि धाराशिव मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. मराठवाड्यात काही लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले करण्यात आले, त्यांची घरं जाळण्यात आली आणि आता मित्रांनो, अशी धक्कादायक माहिती मिळते ती म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत, ज्यांची घरं जाळण्यात आली, त्यांच्या घरावर हल्ले झाले, त्यांच्या घरातील स्त्रिया आणि मुलांना लक्ष करण्यात आलं होतं. आणि ही माहिती प्रत्यक्ष बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेली. मंडळी, किती भयानक आहे बघा. हे जे ही जी हिंसा झाली किंवा ही जी जाळपोळ झाली, त्याचा मुख्य उद्देश लोकप्रतिनिधींच्या घरातल्या स्त्रिया आणि लहान मुलं यांना लक्ष करण्याचा होता. पण सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही, कुणालाही काही लागलं नाही. यावरून एक स्पष्ट होतं मित्रांनो, की हा हिंसाचार किंवा ही दंगल घडवण्याचा मानस होता. आणि मग प्रश्न निर्माण होतो, की या सगळ्यामध्ये खरंच मराठा तरुण असतील का? कारण नंदकुमार ठाकूर यांनी जी माहिती दिली ती माहिती अशी आहे, की हल्ला करणारे जे तरुण आहेत, हे 17 ते 22 या वयोगटातले होते. आणि त्यामध्ये मित्रांनो, सगळेच काही मराठा नव्हते. हे तरुण हे इतके हिंसक का झाले? आणि त्या तरुणांमध्ये जर सगळेच मराठा तरुण नसतील, तर मग इतर तरुण त्यात काय करत होते? आणि अशा प्रकारे राज्यात दंगल घडवण्याचा मानस होता का? आणि ही दंगल कोण घडवू इच्छित होतं, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मंडळी, आतापर्यंत 99 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतरही कारवाई सुरू आहे. आता मला आश्चर्य वाटतं, की ज्या वेळेस अशा हिंसाचार किंवा अशी जाळपोळ करणाऱ्यांवर 307 कलम लावण्यात आलं, त्यावेळेस जरांगे पाटील त्यांची बाजू घेऊन का बोलत होते? की 307 कलम लावू नका वगैरे का सांगत होते? हा हिंसाचार आहे आणि या हिंसाचाराचं समर्थन कोणीही करू नये. जर अशा प्रकारे हिंसाचाराचं समर्थन झालं, तर आंदोलनाला गालबोट लागतं. सगळे जण मान्य करतायत की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. पण त्याचा तोडगा हा हिंसाचार नाहीये. आणि या आंदोलनाच्या आडून जर कोणी हिंसा घडवत असेल, महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते 100% चुकीचं आहे. पुन्हा मित्रांनो, जरांगे पाटील हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत. का लक्ष करतायत? देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागते ती सगळी केलेली आहे. ती सगळी पार पाडलेली आहे. सारथीच्या माध्यमातून मराठी तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांना अर्थसहाय्य केलेलं आहे. 70 वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी काही केलं नाही, त्यांच्याबद्दल जरांगे पाटील गप्प आहेत. पण देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात जरांगे पाटील बोलतायत आणि ही गोष्ट चुकीची आहे, खटकलेली आहे. आणि त्याचं ते केवळ मी बोलत नाहीये मित्रांनो, ते मी बोलत नाहीये. हे जे हल्ले झाले आहेत ना, लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले झालेले आहेत, तर हल्ले कोणी केले, त्यात कोण सहभागी आहे, याची माहिती स्थानिक जनता पुढे येऊन पोलिसांना देते आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर स्वतः जनता पुढे येऊन हल्लेखोरांची, दंगलखोरांची माहिती पोलिसांना देत असेल, याचा अर्थ स्पष्ट आहे. सर्वसामान्य जनतेलाही आज जे काही आरक्षणाच्या नावाखाली चाललेलं आहे ते मान्य नाहीये. ते मान्य नाहीये. कारण जनतेला हिंसाचार नकोय. आरक्षणाचं आंदोलन 1, 2, 3 दिवस असू शकतं, पण पोटासाठी लागतं ते रोज मिळवावं लागतं.
जर महिनाभर सगळंच बंद झालं तर खाणार काय, ही समस्या आहे मित्रांनो. ही समस्या आहे, प्रत्येक गरीबाची ही समस्या आहे. गरीब कशाला, तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाची ही समस्या आहे. आता कुठे आर्थिक व्यवस्था रुळावर येते, कोरोनाचा काळ संपलेला आहे, आपण आता कुठे पुढे जातोय, अशा वेळेस पुन्हा अराजकता आणि अशांतता निर्माण करणं हे चुकीचं आहे. पोलीस सांगतायत की त्याच्यामध्ये जे तरुण आहेत त्यातले सगळेच काही मराठा समाजाचे नाही आहेत, इतरही तरुण त्यात सहभागी झालेत. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठा समाजाच्या आडून कोणीतरी समाजविघातक प्रवृत्ती या या आंदोलनात शिरलेल्या आहेत आणि त्या समाजविघातक प्रवृत्ती हिंसाचार करत. अशा वेळेस जरांगे पाटील यांनी या समाज विघातक प्रवृत्तींच्या विरोधात कडक भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे होतं. तर 370 रद्द करा, हे काय आहे? काय आहे माफ करा, 307 रद्द करा, काय आहे मित्रांनो? नाही, हे चुकीचं आहे. हे कोणालाही आवडलेलं नाहीये आणि सर्वसामान्य जनतेला तर ते आवडलेलं नाहीये. आणि म्हणून सर्वसामान्य जनता पुढे येऊन हे जे कोणी आंदोलन हिंसक कारवाया करतायत त्यांची माहिती पोलिसांना देत आहे. आता मित्रांनो, अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यात दिसून येतो आणि तो असा आहे की ही दंगल झाली की घडवण्यात आली. पोलीस तर म्हणतात की मराठा तरुण त्याच्यामध्ये आहेत, नाही असं नाही, पण अल्प आहेत, कमी आहेत. इतरही तरुण त्यात सहभागी आहेत आणि पुन्हा 17 ते 22 वयोगटातले. मग या तरुणांचा वापर कोण करतंय, हाही प्रश्न आहे. मंडळी, राजकारणासाठी अशा तरुणांचा वापर करायचा आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावायचं, हे महाराष्ट्राला नवीन नाही आहे, यापूर्वीही घडलेलं आहे आणि आपण हे सगळं प्रत्यक्ष बघत आलेलो. आता मित्रांनो लक्षात घ्या की मागच्या काही 2-3 महिन्यापूर्वी कोण काय बोलत होत. अयोध्येत राम मंदिर ची उभारणी होईल, त्याच्या वेळेस दंगली होतील, हे कोण म्हटलं होतं? आठवत आहे मित्रांनो? अयोध्येत राम मंदिर उभारलं किंवा राम मंदिराचं उद्घाटन झालं की त्याच्या पुढे पाठी दंगल घडवण्याचा प्लान आहे, असं सातत्याने कोण सांगतंय? तर उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत आणि 1-2 सभेत तर प्रत्यक्ष उद्धव ठाकरे, उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हे सांगितलेलं आहे. मंडळी, इतकंच नाही तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे तेही बोललेले. आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही नेते मंडळी असं बोलतात की दंगल होईल, पण पोलीस त्यांची चौकशी का करत नव्हती? का पोलिसांनी त्यांची चौकशी केली नाही? जर तुमच्याकडे कोणीतरी दंगल घडवणार अशी माहिती आहे तर तुम्ही ती पोलिसांना देणं गरजेचं आहे आणि त्यातून कायदा सुव्यवस्था राखणं हेही गरजेचं आहे. पण ही मंडळी पोलिसांना ती माहिती द्यायला गेले नाही आणि आता प्रत्यक्ष महाराष्ट्रात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याचा अर्थ काय? मंडळी, या दंगल मराठा आरक्षणाआड दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणं आणि मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, ते म्हणतायत की दंगली होतील, दंगली राज्यात दंगली होतील. याचा अर्थ काय? भाजप आमदार नितेश राणेंनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना दंगली घडवायच्या आहेत का? उद्धव ठाकरे त्यानंतर संजय राऊत यांना दंगली घडवायच्या आहेत का? आज मित्रांनो, महाराष्ट्रात दंगल सदृश्य परिस्थिती आहे, जाळपोळ झालेली आहे. हिंसाचार करण्याचा हेतू होता, पण त्यात हे आपलं लक्ष साध्य करून घेऊ शकलेले नाहीये. अशा वेळेस
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं वक्तव्य राज्यात दंगली होतील ह्या वक्तव्याचा आणि याचा काही संबंध आहे का? मंडळी, मला माहित नाही, माझ्याकडे तसे पुरावे नाहीत, पण पोलीस आता या जाळपोळीचा दगडफेकीचा तपास करतायत आणि आतापर्यंत पोलिसांनी 99 जणांवर कारवाई केलेली आहे. हळूहळू या गोष्टी पण हळूहळू उघडकीस येतील. पण एक निश्चित आहे की मराठा समाज किंवा मराठा तरुण हा शांततामय मार्गाने 50-55 मोर्चा निघाले, कुठेही हिंसाचार झाला नाही. आताच हिंसाचार का होतोय याचंही उत्तर मराठा आंदोलकांनी शोधलं पाहिजे. जे हिंसाचार करतात त्यांना पदराआड घेणं योग्य नाहीये, त्यांना संरक्षण देणं योग्य नाहीये, तर त्यांचे चेहरे फाडणं योग्य, हीच खरी गरज आहे. कारण जनता तरच तुमच्या मागे उभी राहील. आणि एक सांगतो, जर जनता बाजूने उभी राहिली तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. पण जनतेच्या पाठिंब्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही, हेही कुणगाट मांडून तो. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.